कोणतं काम असं कोणतं काम तू घडवतोयस जेणेकरून देवाला भेटण्यासाठी तुझ्या वेळी मी माझ्या कर्तव्यात आणि माझं कर्तव्य पूर्ण मी माझ्या देवाला भेटू शकत नाही समाधान वाटते निष्ठा एक त्या कर्तव्यावर अरे म्हणून ज्या कर्तव्याची परिपूर्णता तू करतोयस ज्या कर्तव्यात तू मागे झालायस ते कर्तव्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देवाला तू भेटणार नाही मला सांगते तसे कोणतं कर्तव्य तू करतोयस मी माझ्या आई बाबांची चरण सेवा करतोय जोपर्यंत माझ्या आई बाबांची चरण सेवा होत तोपर्यंत हा पुंडरी मला भेटू शकत नाही अरे तुला धर्माच्या देवी तेवढी थोडी कारण जन्मदात्या आई बाबांची तू सेवा करतोयस आणि ती सेवा पूर्ण झाल्याशिवाय देवाला तू भेटणार नाहीस मग देवाचाही शब्द आहे तोपर्यंत माझा भक्त माझा पुंडरी मला भेटत नाही तोपर्यंत हा तुझा वेळ की तू पुढेही जाणार करत आहे ती माझी आणि जोपर्यंत हा पुंडरी घेत तोपर्यंत तू जाणार नाही तर माझ्या आई बाबांची सेवा पूर्ण होईपर्यंत पुंडलिका तुझ्या आई बाबांची सेवा होईपर्यंत या द्वारावर या तुझ्या देवाला निष्ठा पण तसं नाही मग हे देवा जर का मी येईपर्यंत उभारावं असेल हा पुंडरी ज्यावेळी ठीक आहे त्या विजेवर उभारा जोपर्यंत माझ्या आई बाबांची सेवा पूर्ण होत आई बाबा माझा देव देवा 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 धन्य आई बाबांची सेवा करून कोणत्या पद्धतीतून पाडून घेतलीस नव्हे तर तुझ्या देवाचं मनही विकलंयस मला सांग तुझ्याशी काय इच्छा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या असेल इच्छा हाच तर पूर्ण करणार तेव्हा माझी एकच इच्छा आहे माझ्या नावाला काहीतरी महत्व राहिलं एवढी तुमची तुझ्या नावाला महत्व राहिलं पाहिजे तुझ्या नावाची कोण माझ्या नावासमोर जन्मायला हवी एक आई बाबाची सेवा करत असताना तुझा वेळ तुझ्या सदनेचा धरावून बोलायला कुंडलिका माझ्या नशीब बघता हे माझ्या बिये बघता म्हणून मी एकसारखी तुला काही देतो पण मी उभा राहण्यासाठी माझ्या समोर या विठेवर मी उभा नाही आणि म्हणून त्यामुळे माझे सारे भक्त मला तुझ्या नावाने ओळखणारे आहे हा मग माझ्या नावात तुझ्या नावाची मुंबटी कशी हे माझ्या बिये बघता माझ्या नावाचं उच्चारण करण्यापूर्वी माझ्या नावाचा जयघोष करण्यापूर्वी तुझ्या नावाचं उच्चारण हे मध्ये भक्ती करणार आणि ते कोणत्या करणार कुंडली एक वर्णा हारी विचार कुंडली एक वर्णा हारी विचार कुंडली एक वर्णा हारी विचार तुम्हाला समाधानी तुझ्या नावा अगोदर या कुंडलिकाचं नाव पण जमाच्या आई बाबांची सेवा मी तिथं करत होतो तिथं हा जगाचा परमानंद ज्या विटेवर स्थिरावला म्हणून विठ्ठल या नावाने तुला ओळखलं पाहिजे पण देवा माझी दुसरी इच्छा या क्षेत्राला काहीतरी महत्व राहिले पाहिजे आणि तिथं
यालाही महत्व आहे. जगाचा हरी जगाचा परब्रह्म आणि त्या ठिकाणी उत्तीर्ण झालाय. या विधेवर तो बाहेर राहिलाय, पण ज्या ठिकाणी हा परब्रह्म उभा राहिलाय या शकाला पंढरपूर या नावाने ओळखलं जाणार आहे. आणि हेच पंढरपूर शका एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणार आहे. पण ते कोणत्या माहिती का? पहाडी मैदानी सीमे बसणार स्वर्गातले गंगा या भोवताली अवतीर्ण होते आणि तीच तिचा प्रवाह कसा जातोय पहा. अगदी चंद्राकृती तिने या क्षेत्राला वरसाई दिलाय. आणि मग त्या क्षेत्राला पंढरपूर आणि समोरी वर्षा घालणारी गंगा अर्थात चंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रभागा ओळखणार आहे. माझे येणारे सारे भाविक भक्त या चंद्रभागेत स्नान करतील किंवा ती सारे क्लेश या चंद्रभागेच्या प्रमाणात नाहीसे होते असं वरदान माझ्या भक्तांना मी देतोय. पण तेव्हा अनेक माझी त्या विधेवर उभा राहिला तो माझा जगाचा परमानंद असा या विधेवर किती दिवस तुला राहणार आहे. हे माझा भक्ता या विधेवर उभा राहिलो ती केवळ माझ्या भक्त पुंडलिकासाठी आणि त्याने केलेली आई बापाची सेवा तीच सेवा झाली ईश्वर सेवा. आणि तुझी दया त्या विधेवरची गाढ बनत आहे. युगायुगाच्या ठिकाणी हा जगाचा हरी परब्रह्म 28 Yeah.